तर कल्याणमधनं महत्त्वाची बातमी। अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला कोर्टात हजर करण्यात आले। शिवाय दुसरीकडे अत्याचारानंतर हत्या करण्यात आलेल्या मुलीवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती मुलीच्या कुटुंबियांनी दिली आहे। कल्याण पूर्वमध्ये 2 दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती। मुलीचा मृतदेह भिवंडीतल्या बाबगाव परिसरात सापडला। शवविच्छेदन अहवालात मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं। या प्रकरणी विशालच्या पत्नीलाही 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली। दरम्यान आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अधिक माहिती घेणार आहोत अमजद खान, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, आरोपी आणि त्याच्या पत्नीला कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे, हजर करण्यात आलं अशी माहिती कळतीये, काय अधिक माहिती? प्रज्ञा, कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना आता कल्याण कोर्टात पोलिसांनी हजर केले। जे विशेष न्यायाधीश V.A. पत्रावले यांच्या कोर्टात सुनावणी आता झाली आहे। आरोपीला घेऊन जे पोलीस पथक आहे ते कोर्टातून निघून गेलं आहे, मात्र पत्नी साक्षी आता कोर्टात आहे। या संदर्भातला नक्की काय सुनावणी झाली आहे थोड्या वेळात कळेल। कोर्टाने किती दिवसाची पोलीस कोठडी दोघांना दिली आहे या संदर्भातला ऑर्डर अजून आलेला नाही, मात्र या संदर्भातला आता जो पुढचा निर्णय आहे ते आता थोड्या वेळ कळेल। मात्र या संदर्भात जे ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत अशुतोष दुबे हे आता पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्यातील जे सर्व माहिती आहे ते देणार आहेत आणि ती पत्रकार परिषद 12:30ला होईल। मात्र सध्या आत्ता तरी कल्याण कोर्टात पोलीस बंदोबस्त आहे। विशाल गवळी याला कल्याण कोर्टासमोर हजर केले गेला आणि V.A. पत्रावले यांच्या समोर सुनावणी झाली। सध्या त्याला पोलीस कल्याण कोर्टातून घेऊन गेले आहेत आणि कल्याणमधील एका पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला ठेवण्यात येईल। सध्या साक्षी गवळी याच्या संदर्भातली सुनावणी आता सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं, या संपूर्ण प्रकरणामध्ये काय स्वरूपाचा युक्तिवाद झाला याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? सध्या कोर्टात पोलीस आणि आरोपीशिवाय कोणालाही परवानगी देण्यात आली नव्हती, त्यामुळे कोर्टात काय सुनावणी झाली, काय युक्तिवाद झाला या संदर्भात आता थोड्याच वेळात जे सरकारी वकील आहेत ते माहिती देणार आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त हे माहिती देणार आहे। मात्र सध्या सुनावणी सुरू आहे आणि कोर्टाने काय ऑर्डर दिला आहे ते थोड्या वेळात कळेल। नक्कीच त्याचबरोबर पोलिसांची एक पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे अशी ही माहिती आहे, त्यामुळे यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जातील। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।